आंब्याचं माहेरघर असलेल्या कोकणात आंबा नुसता विकलाच जात नाही तर पूजला देखील जातो। याच कोकणात पिढ्यानपिढ्या पाहणाऱ्या ढेऱ्या आंब्याच्या झाडाचा कोकणकरांनी वाढदिवस साजरा केलाय। कुंभारखाणी खुर्द येथील गडगेवाडी येथील ग्रामस्थांनी मिळून आजी आजोबांची पिढी पाहिलेल्या आंब्याच्या झाडाचा वाढदिवस केलाय। गडेवाडी ढेरा आंबा खूपच प्रसिद्ध आहे। उन्हाळ्यात हा आंबा खूप सारे आंबे देतो आणि वर्षभर गावकऱ्यांना सावलीही देतो। 300 वर्ष जुन्या या आंब्याने गावकऱ्यांच्या 3 पिढ्या पाहिल्यात, त्यामुळे आत्ताच्या पिढीला या ढेरा आंब्याने लळा लावलाय। गडेवाडीतील भोजन कुटुंबांच्या जागेत हा ढेरा आंबा आहे। हे आंब्याचं झाड त्याच्या सावलीत शतकानुशतके आठवणी घेऊन उंच उभं आहे। ढेरा आंबा आणखी खास बनवणारी गोष्ट म्हणजेच त्याचं फळ प्रसिद्ध हापूस आणि पायरी जातींपेक्षाही चांगलं चवीचं आहे। यावर्षी गडगेवाडीतील मुलांच्या आणि तरुणांच्या मनात ढेरा आंब्याचा वाढदिवस साजरा करण्याची सुंदर कल्पना सुचली आणि त्यांनी हनुमान जयंती साजरी करण्यासाठी संपूर्ण वाडी एकत्र येते। त्याच वेळी हा मुहूर्त साधून तरुणांनी ढेरा आंब्याचा वाढदिवस साजरा केलाय।